हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक पद्धतीने बनवणारे कारले। तर त्यासाठी मी 3 कारले घेतलेले आहे। हे बाहेरून साळून घेतलेले आहेत। आता आपण याचे तुकडे करूया। अशा प्रकारचे 2 भागांमध्ये तुकडे करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आता आपण यामध्ये मीठ घालूया। यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेले आहे आणि याला आपण गॅसवर ठेवूया। याला चांगले 5 ते 7 मिनिटे आपल्याला शिजवायचे आहे। आता हे शिजवण्यासाठी ठेवलेले आहे। आता मी मसाला तयार करून घेते। त्यासाठी मी एक नारळाची वाटी, सुक्का खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। जसे पूर्वीचे लोक चुल्यामध्ये ही नारळ भाजून घ्यायचे, कांदा भाजून घ्यायचे, अशा पद्धतीने मी बनवत आहे। तर मी ह्या खोबऱ्याला बारीक तुकडे करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे खोबरे। आता हे आपण यात घालून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये घालून घेत आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तीळ। सफेद तीळ आहे, ही आपण यामध्ये घालून घेऊया आणि याचे बारीक वाटण तयार करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे खोबऱ्याची। आता हे आपण काढून घेऊया। आता ह्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे कांदा भाजून घेतलेला आहे। हा आपण गॅसवरच भाजलेला आहे। पूर्वीचे लोक चुल्यावरच भाजायचे, तर मी तीच पद्धत आपलं करत आहे। तर ही पारंपरिक पद्धतीची आपण कारल्याची ग्रेव्ही बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या जारमध्ये बारीक कापून घेते। आता यामध्ये घालायची आहे मुठभर कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या। तर हे सर्व मिक्सरच्या जारला लावून आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये आता आपल्याला पळीभर तेल घालायचे आहे। तेल चांगले तापून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले तेल तापलेले आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण हिंग। हिंग चांगला फुलला की आपण यामध्ये खोबरे वाटून घेतलेले ते घालून घेऊया। आता हे सगळे चांगले तळून घेऊ। हे चांगले तेलामध्ये परतले की आपल्या ग्रेव्हीला चांगले टेक्स्चर येतं आणि आपली भाजी पण एकदम स्वादिष्ट होते। अशा प्रकारे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आपला कांदा चांगला परतला की आपण हे वाटण घालून घेणार आहोत। अशा प्रकारे वाटण यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे चांगले परतून घेऊ। चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे आहे। यातला कच्चापणा आपल्याला काढून टाकायचा आहे। हे असे खोबरे आणि कांदा भाजून घेतला गॅसवर। पूर्वीचे लोक चुल्यावर भाजायचे, त्याच्यात चांगला स्मोकिंग फ्लेवर यायचा। तर अशा प्रकारे मी गॅसवर भाजून घेतले आहे। आता यामध्ये आपला चांगला मसाला भाजलेला आहे।
आता यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा धने पावडर, जिरा पावडर 1 चमचा, कसुरी मेथी आणि गरम मसाला, हळद पावडर, लाल तिखट, हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊया। चांगले परतून घेऊ। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे आहे, थोडेसे गरम पाणी घालायचे आहे। यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। थोडेसे गरम पाणी घातलेले आहे। आता याला आपण झाकून लो फ्लेमवर याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजून द्यायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे। अशा प्रकारे मी याला चांगले भाजून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण जे पाण्यामध्ये उकडलेले कारले आहेत ते चांगले पिळून घेतलेले आहे, यातले पाणी काढून टाकलेले आहे। आता आपण हे कारले याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि चांगले कोट होईपर्यंत याला मिक्स करून घेऊ। आणि याला 2 मिनिटे झाकून ठेवूया। तर चला तर बघूया आपण आपली ग्रेव्ही मसाल्याने सर्व कारल्यांना बाइंड केलेले आहे। अशा प्रकारे मी सर्व कारले शेकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घालून घेऊया। गॅसची फ्लेम वाढवत आहे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मसाल्यामध्ये पाणी घालून घेतले। आता यामध्ये आणखीन थोडेसे पाणी घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काही मसाला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे। पाणी घालून हे मसाल्याचे भांड्यामधला सर्व मसाला काढून घेतलेला आहे। अशा प्रकारची आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण याला 5 मिनिटे, बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे। आपली कारले शिजलेले आहेत। मी मध्ये चेक केलेले, आपले कारले व्यवस्थित शिजलेले आहे। तर चला आपण आता याला सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कारल्याची पारंपरिक पद्धतीने बनवलेली कारल्याची ग्रेव्ही भाजी आपली तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेलच, तर अशा पद्धतीने मी कारल्याची ग्रेव्ही भाजी पारंपरिक पद्धतीने बनवली। तर तुम्ही बनवा अशा प्रकारची भाजी। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ह्या भाजीला शक्यतो बाजरीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।